राम राम मंडळी। तर आज आपण निघालो आहोत शिरोड्याला वेतोबाच्या दर्शनाला आणि वेतोबाचे दर्शन झाले की आपण थेट निघणार आहोत रेडीच्या गणपतीला। वेतोबाच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत रेडी स्थित रेडीच्या गणपतीला आणि गाभाऱ्यात या गोमातेचे आगमन झालेले आहे। समोरच गणेशाचे दर्शन देखील होते। ओम गण गणपते नमः। आपलं आता सुंदर असं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथून थेट निघणार आहोत शिरोडा चौपाटीला। राम राम मंडळी। तर आज आपण आलो आहे शिरोडा बीच वरती आणि आपण आलो आहे या शिरोडा सनशाईन बीच रिसॉर्ट वरती। इथे तुम्हाला राहण्यासाठी रूम देखील आहेत, तसेच खाण्याची उत्तम व्यवस्था आहे। तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात रूम देखील दाखवू की ते आतनं कसे आहेत ते। आणि हे अगदी बीच टच म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम हाकेच्या अंतरावरती समुद्र आहे आणि ज्या रूम आहेत त्यांचं फेसिंग सुद्धा बीचच्या साईडला आहे, त्याच्यामुळे तुम्ही रूमच्या आतमधनं पण त्याचा आस्वाद घेऊ शकता। आणि हे पण छान आहे बघा, परिसर पण नारळाचं वन आहे, सुरूचं वन आहे स्टार्टिंगला आणि यायला पण अगदी सोपं आहे। शिरोडा पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे। चला तर मग आपण रूम बघूया। चला तर आम्ही तुम्हाला दाखवतो आमची छोटीशी रूम आणि त्याचा होम टूर। चला, ही आहे आपल्या रिसॉर्टची छोटीशी रूम जी आपण बुक केली आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या पण रूम आहेत। आमची नॉन एसी आहे आणि इथे 3 रूम एसी वाल्या पण आहेत आणि बाकी सर्व नॉन एसी आहेत आणि सी फेसिंग वाल्यांना जास्त चार्जेस आहेत आणि पाठच्या ज्या रूम आहेत त्यांचा कमी चार्जेस आहे। तर तुम्ही पाहू शकता की असा व्ह्यू आहे रूम मधनं समुद्राचा। झोपायला शॅक देखील आहे। डायरेक्ट व्ह्यू आहे ना, सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही। आणि रूम देखील बघू शकता, रूम देखील बघू शकता किती 2 बेड आहेत। त्याच प्रकारे बाथरूम देखील बघू शकता किती स्वच्छ आणि क्लीन आहेत ते। तर तुम्ही पाहू शकता गोव्यासारखं एकदम रिलॅक्सेशन साठी इकडे शॅक देखील आहेत आणि ह्या बघा कशा मजा करतायत। हाय हाय, मंजिरी तर आमची खूप मजा घेते आहे या सगळ्याचा बघा। हाय हे बघा इकडे एक जास्वंदीची एवढी छान झाडं लावलेली आहेत यांनी, ही सगळीकडे पूर्ण जास्वंदीचीच बाग बनवलेली आहे आणि हे असं रोज संध्याकाळी अशा प्रकारे झाडांना पाणी देतात, त्याच्यामुळे ते सुंदर बहरलेले आहेत। चला तर आता आपण जाऊया ज्याच्यासाठी आपण आलो आहे ते बीच वरती। हे बघा, तर तुम्ही पाहू शकता इकडे असं छान वॉटर स्पोर्ट्स पण आहेत। ही गाडी असते जीप, तसेच इकडे हॉर्स
कॅमल रायडिंग सुद्धा होते. चला मंजिरी चल. हे काय आणि मंडळी हे आहेत हॉटेलचे मालक. नमस्कार सिद्धेश भाऊ. थोड्याच वेळात आपण यांची भेट घेऊयाच. आपण सविस्तर माहिती घेऊया पुढील. हे बघा एवढ्या जवळ आपलं हॉटेल आहे आणि आता तुम्हाला असं उंचावरनं दिसत नाहीये ते, पण रूम मधनं अगदी एकदम समुद्राचा व्ह्यू दिसतो मस्तपैकी, कारण की समुद्राची उंची जरा जास्त आहे. आणि तुम्ही पाहू शकता की थोड्याच वेळात आपल्याला सनसेट देखील बघायला मिळू शकतो. आपण इथेच थांबणार आहोत सनसेट होईपर्यंत. तर आता बाबा बनवणार आहे अनन्याला जलपरी आणि त्याची प्रोसेस सुरू आहे. आपण बघू शकता दोघे जण कशी मेहनत करत आहेत ते. हा म्हणू मी दाखवतो तुला. चल इथे बस, इथे बस, बस इथे नाही, इथे 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 पाठ कर. अशी उलटी फिर, फिर उलटी, फिर उलटी. हे खाली घे. पाय सरळ कर, पाय सरळ कर. मधून पाय जरा. आणि अशा प्रकारे ही जलपरी झालेली आहे रेडी. इकडनं दाखव, इकडनं दाखव दीदीला. शपथ आहे बघ काय जलपरी. हे हाय हाय, छान छान. नीट कव्हर करून दाखव ग झालेली ती जलपरी. ज्या जलपरी बरोबर एक फोटो काढूया. तर ही आहे आमची, कधीपासून तिला जलपरी बनायची होती आणि जलपरीचा ड्रेस हवा होता तिला. आता हाच आहे तुझा जलपरीचा ड्रेस. मस्त ना. इथे बघ दाखव तुझा पिन्स. आणि हे बघा तिचे पाय नाही आहेत, पिन्स आहेत आणि तिला फक्त हात आहेत. आणि मंजिरी तिच्याकडे बघते. मंजिरीला पण बनवायचंय का जलपरी? बनवायचंय? नको नको ना, जलपरी बनवायचंय. काय लोक चालले आहेत पाण्यात मजा करायला, अंगाला जी वाळू चिकटलेली आहे ती साफ करायला. आणि आता थोड्याच वेळात सनसेट देखील होईल आणि आपण पाहू शकतो त्यांचे अप्रतिम असे दृश्य. अनन्या आणि मंजिरीपेक्षा बाबाच मजा घेतोय. आणि अशा प्रकारे मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. हा बघा. ए तू खाली उतर ना, ए तू खाली उतर ना, ए गुंडली.
असं सूर्य मावळतानाचं दृश्य. तर पाहू शकता मित्रांनो, हा आहे रात्रीचा व्ह्यू रिसॉर्टच्या इकडचा. आणि हे आहे आपलं रिसॉर्ट. आणि हे जे आपण रूम बुक केले आहेत ते रूम्स बघू शकता. जेवणासाठी पण उत्तम अशी व्यवस्था आहे. आणि असे रूम्सच्या बाहेर प्रत्येक शॅक ठेवलेले आहेत, त्याच्यावर बसून तुम्ही तुमचं पर्सनल पण एन्जॉय करू शकता. आणि हे बघा कसे आमचे बच्चे कंपनी आणि बाबा त्यांचा एन्जॉय करतो आहे. राम राम मंडळी. मस्त आहे जेवण. तर यांनी मागवलेली होती सुरमईची थाळी आणि त्याबरोबर आहे थोडंसं थम्सअप आणि पेप्सी. तर हे आम्ही मागवलंय सुरमई फ्राय स्टार्टर म्हणून. आणि हा आहे चुरचुरीत असा बांगडा फ्राय. ही बघा, ही आहे पापलेटची थाळी. आणि हे आहे चिकन मालवणी ग्रेव्ही. आणि हे आहे सुरमई फ्राय प्लेट. इथे मंजिरीला मिळाला एक नवीन फ्रेंड. मंजिरी, त्याला काय सांगतेस त्याला तू बाबू? डॉगीला काय सांगतेस? हा, डॉगीला काय देते, खाऊ काय देतोय तू? काय ते खाऊ देतोय? अच्छा देतो तू खायला? खातोय. मच्छी असती तर खाल्ली असती त्यांनी, चिकन. गेला तो, जाऊ दे, नको आहे त्याला, नको आहे त्याला, त्याचं पोट भरलंय. तर ही आहे आपली चनाक थाळी. आणि ही आहे तिसरे थाळी. मंडळी, यांची खासियत आहे ती म्हणजे ही कोशिंबीर जी आहे जवळ्याने बनवलेली. इतकी टेस्टी आहे की काही विचारूच नका. मंडळी, तुम्ही असं सकाळी सकाळी छान समुद्रकिनारी बसून कवळ्या उन्हाचा आस्वाद घेऊ शकता. आणि जर का तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला डॉल्फिनचे देखील दर्शन होऊ शकते. चलो हो जाओ शुरू. ब्रेड आणि ऑमलेट. आणि हा गरम गरम चहा. राम राम मंडळी. तर आजचे आपले उद्योजक आहेत सनशाईन हॉटेलचे मालक, त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी संदेश साळगावकर. मी सनशाईन हॉटेलचा मालक. मी इथे माझं स्वतःचं व्यवसाय, हॉटेल म्हणून व्यवसाय 2016 पासून मी चालू केला. तर अशा प्रकारे रूम एसी नॉन एसी आहेत, अशा प्रकारे एसी आहेत. आणि जेवण मी घरगुती बनवून देतो. आपण चला आता रूम बघूया. काल आपण बघितलेला तो आमचा रूम नॉन एसी होता आणि हा आता एसी रूम आहे, तो पण बघून घेऊया आपण. हा एसी असल्यामुळे त्याचा इंटिरियर थोडा वेगळा आहे. इथनं सी फेसिंग आहे ह्याला.
वरती भले कौलं आहेत पण आतमधून आम्ही इंटरनेट करून हे एसी साठी असं केलेलं आहे. आणि लाईट गेली तरी यांनी इन्व्हर्टर बसवले त्याच्यामुळे इन्व्हर्टरची सोय आहे इथे. हे बघा, हे पण इकडे माझ्याकडे लो बजेट साठी कमी रेट मध्ये सुद्धा असे रूम आहेत साधे नॉन एसी. आणि इकडे खेळायला वगैरे मुलांना वगैरे व्यवस्थित आहे, झोपायला लावलेले आहेत आणि समोरच समुद्र आहे. जेवणाची सोय इथे आहे. आपलं किचन आहे की हा आपलं किचन आहे. बर्थडे साठी वगैरे असं टेबल लावून वगैरे देतो. तर अगदी एकदम बजेट फ्रेंडली असे लो बजेटचे रूम आहेत. आपण त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊयाच, त्याप्रमाणे तुम्ही कॉल करून बघू शकता की काय काय प्राइजेस आहेत ते. तर हे आहेत आपले आजचे दाम्पत्य जे हे हॉटेल चालवत आहेत ते. त्यांच्याकडनं आपण आता रूमची माहिती जाणून घेऊया. मी सीमा साळगावकर. आमची रूमची रेंट सीझन वाईज चेंज होत असतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्या सीझनला यायचं असेल तर आधी आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून रूमची रेंट वगैरे माहिती करून घेऊ शकता. नमस्कार, आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7798097534. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही आम्हाला फोन करून बुकिंग करू शकता किंवा तुम्हाला हाफ डे यायचं असेल किंवा पूर्ण डे यायचं असेल तरी पण आमचे रूम अवेलेबल असतात. की मी इथे राहून संध्याकाळी अख्खा दिवस आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता. म्हणजे तुम्ही फक्त कोणाला बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं असेल किंवा बीच वरती मजा घेऊन नंतर जेवून जायचं असेल तरी पण तुम्ही देता ते अवेलेबल करून. गेट टुगेदर वगैरे पण करतो. गेट टुगेदर वगैरे पण होतं. 50-60 लोकांपर्यंत गेट टुगेदर होतं इथे. अच्छा, पण फक्त अगोदर एक booking तुम्हाला अगोदर बुकिंग करायला पाहिजे. आमच्याकडे फिश एकदम फ्रेश असतात. जेवण वगैरे सगळं घरगुती पद्धतीचं जेवण. तर आम्ही काल एन्जॉय केलास तुमच्या जेवणाचा. थँक्यू. आमच्याकडची स्पेशल सोलकढी आहे जी आमच्या सासूबाई बनवतात. चला तर आपण किचन बघूया. आणि एकदम मराठमोळी आणि घरगुती स्टाईलचं जेवण आहे इकडे. तुम्ही नक्की विजिट करा. तर ह्याच आहेत त्या आपल्या आई ज्यांनी सोलकढी बनवलेली आणि ती त्यांची स्पेशालिटी आहे. नमस्कार. छान असं फ्रेश लाईम सोडा आलेला आहे. अरे वा. तर आजची ही छोटीशी पिकनिक आमची संपलेली आहे. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. आणि हो, चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाय अनु.